300-400 लिटर मट्टा लागतो. दही जे लावतात हे स्वतः लावतात. त्या दह्याचं ताक आणि ताकाचा मठ्ठा ओके. एवढी प्रोसेस 100% घरगुती. एवढाच चांगला मट्टा मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे हेच. आत्म्याला थंडावा द्यायचं काम चालू आहे. आपली जाऊ तिथं खाऊची थंडगार सिरीज चालू आहे, तुम्हाला माहित आहे. आणि जाऊ तिथं खाऊच्या थंडगार सिरीज मधला हे दुसरा व्हिडिओ आहे. आणि ईश्वरपूरमध्ये आलेलो आपण डॉक्टरांना भेटणार नाही असं होणार आहे का? नमस्कार नमस्कार. डॉक्टरांना मी ह्या अगोदर पण भेटलेला आहे. आपण ईश्वरपूरमध्ये ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ केलेला आहे. पण आज आपण थंडगारच्या निमित्तानं ईश्वरपूरमध्ये आलेलो आहे. आणि फर्स्ट स्पॉट जो आपण घेतला, तुम्हाला जर पहिला व्हिडिओ बघायचा असेल तर इथं आहे तो, तुम्ही जाऊन इथं बघू शकताय. आणि दुसऱ्या स्पॉटला डॉक्टरांना म्हणलं, डॉक्टर तुम्ही ईश्वरपूरमधला असं काय दाखवणार ज्यानं आमचं आत्मा थंडगार झालाच पाहिजे पण पोटाला बी गारवा लागला पाहिजे. बरोबर. डॉक्टर म्हणले असं एक ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे, जे काय आहे ते तुम्हाला डॉक्टर सांगतील. तिथं आपण जाऊन आलेलो आहे. 1975 पासून सिद्धेश्वर कोल्ड्रिंक हे चालू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता यांचा मट्टा फेमस आहे. रोज 200 ते 300 लिटर जातोय. तुम्ही बघू शकताय माग लोकांची रेलचेल गर्दी चालूच असते. पण सगळ्यात पहिल्यांदा एसटी स्टँड जे 95 साली पुढं तोंड आहे आज त्याचं, ते ह्या बाजून ह्या झाडापाशी होतं. इथून एंट्री होती. इकडं रस्ता आहे. हा, इथून रस्ता आता ते होता. रस्ता पलीकडे आणि हे पुढंच होतं. तिथं गोटी सोडा हे विकायचे. एक पत्र्याचं असं हँगर असायचं आणि त्यामध्ये गोटी सोड्याच्या बाटल्या घेऊन माणूस जायचा. तेव्हा असा इतिहास आहे. आणि तिथं आता बदलत्या काळानुसार मग आता मट्टा हा सीझनला फॉर्म मध्ये आहे. मट्टा तुम्ही पिऊन बघा. उरून ईश्वरपुरातलं हे आपले चांगलं ठिकाण आहे. आणि इथून पुढचे आपण भरपूर ठिकाणी एक्सप्लोअर करणारच आहोत. तर पहिल्यांदा हे बघून घेऊया. चला. सिद्धेश्वर मठ्ठा. सिद्धेश्वर कोल्ड्रिंकचा मठ्ठा ह्यो दगडू. आम्ही दगडूचा मठ्ठा मानतो. नमस्कार. शी नाही का नाही तो मंगले करतात दगड, तसा ह्यो दगड आणि दगडूचा मठ्ठा फेमस. माने पाटील घ्या ते. मठ्ठा. मठ्ठा आहे, लस्सी आहे. प्या ना तुम्ही, एक एक गोष्ट पिऊन बघा. डॉक्टरांनी रेकमेंड केलेली ठिकाणं आपल्याला कधी फेल जात नाहीत. आणि त्यातले आजचं ठिकाण ते म्हणजे सिद्धेश्वर कोल्ड्रिंकचा ह्यो मठ्ठा, जो किती वर्षापासून फेमस आहे? 1975 सालापासून यांचं कोल्ड्रिंकचं दुकान आहे. गणित कच्चा आहे माझं, मला वाटतं 65 वर्ष झालेले. झालेले आहेत. 65 वर्ष झालेले आहेत. आणि 65 वर्षापासून ह्यो लेजेंडरी मठ्ठा आज आपण इथं प्यायला आलेला आहे. तो पिऊया. हा. मठ्ठा पिऊन तुम्हाला एक सांगतो, जिलबी पाहिजे. हा, आता कसं म्हणला. जिलबी असते की नाही, जिलबी काम झालं मठ्ठ्याचं असतं. गणित जोडलेलंच हा. आहे लग्नांमध्ये आणि कार्यक्रमामध्ये. सांगलीवाल्यांचं काम म्हणजे मठ्ठा असला की जिलबी पाहिजेच, पण त्याला त्या जिलबीला मठ्ठा पण तसा पाहिजे. हा. तसा ह्यो मठ्ठा आहे. म्हणजे सेम टू सेम एकदम ऑथेंटिक. आणि जास्त मसाला नाही ह्याच्यामध्ये, एकदम नाही. थंडगार. आणि पिल्यावर जिभेवर जी चव राहते शेवटी ती बघा. कोथिंबीर फ्रेश येते फ्लेवर. वा, मस्त. अशा बऱ्याच ठिकाणी मठ्ठा आलेला आहे ज्याच्यामध्ये फ्लेवर ऍड. आणि सगळ्यात महत्वाचं, दही जे लावतात हे स्वतः लावतात. त्या दह्याचं ताक आणि ताकाचा मठ्ठा. ओके. एवढी प्रोसेस 100% घरगुती. किती घरातली वगैरे सगळे लोक असतात का? सगळेजण असतात. आई असत्या, मी असतो, वहिनी असत्या, वडील असत्या, सगळे घरातले लोक आहेत. सगळे घरातले लोक. तुमचं नाव काय? माझं नाव दगडू पाटील. दगडू पाटील. त्याच्या अगोदर तुमचे वडील त्याच्या अगोदर वडील करत होते व्यवसाय. आता वडिलांच्या नंतर आपली. किती वर्षापासून आपला मठ्ठा येतो म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं? आपला 6-7 वर्ष झालं मठ्ठाचं चालू आहे. फक्त मठ्ठ्याचं? हा, फक्त मठ्ठ्याचं. ह्याच्या आधी आपलं कोल्ड्रिंक हाऊस आहे. 40-45 वर्ष झालं. 65 वर्ष. 60-65 वर्षापर्यंत पहिलं जुनं आपलं दुकान आहे. हे कोल्ड्रिंक हाऊस. यांचे वडील कामेरी आणि नाक्यात. ह्यांच्या वडिलांनी चालू केलेलं कोल्ड्रिंक आहे. कोल्ड्रिंक हाऊस. मग ही तिसरी पिढी. तरी किती मठ्ठा, किती म्हणजे रोजचा किती मठ्ठा जातो आपला? आता आपला रेग्युलर आहे आता विकायला रोज 300-400 लिटर मट्टा लागतो. 300-400 लिटर? 400 लिटर रोज मट्टा लागतो. 300-400 लिटर मठ्ठा. तुम्ही जर ठिकाण बघितलं, कामेरी नाक्या. एवढं छोटंसं ठिकाण आहे.
पण त्या ठिकाणाला 300-400 लिटर मट्टा जाते, पण त्या क्वालिटीचा मट्टा आहे बरं का. मी तुम्हाला जसं म्हटलं की ह्याच्याबरोबर फक्त जिलेबीच पाहिजे होती, अशा क्वालिटीचा मट्टा येऊ एकदम जबरदस्त. त्यांची लस्सी पण द्या. 10 रुपयाला फक्त आहे सगळे. 10 रुपयात किती क्वालिटी आहे ती चेक करा. हे 10 रुपयाला आहे. हो, मग अशा दर्जाचा मट्टा जर तुम्ही 10 बाहेर रुपयाला कुठे द्यायला असा गेला, मट्टा कोणच देणार नाही नाही देणार, 100% तालुक्यात मला नाही वाटतं. देणार. ह्या दर्जाचा मट्टा जर तुम्ही कुठे प्यायला गेला तर हे तुम्हाला कम से कम 25 रुपये, असं- 20 रुपये. आता माने पाटील तुम्ही लस्सी ट्राय करा. नॅचरल आहे हो. त्यांच्याकडे फुल ग्लास आहे, पण आत्ताच मी मट्टा प्यायलेला आहे आणि हे जास्त होईल म्हणून मी पेपर कप मध्ये यांची लस्सी घेतलेली आहे. म्हणजे तेवढा जी मोठ्या ग्लासची क्वांटिटी आहे ती 10 रुपये येते. ते 25 25 रुपये रुपये. मोठे glass. हे 10 रुपये. हे 10 रुपये. लस्सी पिऊन बघा. जरासा बदाम शेक सारखा फ्लेवर लागतो या लस्सीला. ठीक आहे. काय कारण आहे? नको मला नको. लस्सीची टेस्ट म्हणला तर मस्त आहे, एक नंबर. कोल्ड्रिंक म्हणजे कोल्ड्रिंक जे हाऊस आहे जे जुन्यापासून चालू आहे ते म्हणजे हा. काय आहे हो, सगळ्या फ्लेवरचा उद्योग आहे, फ्लेवरचा धंदा आहे, लक्षात घ्या. गार सगळेच देणार पण बोलायला जिभेला चुकलं. रेंगाळणारी चव जो देणार तो मार्केटला बदाम शेकचं टिकणार. म्हणण्यापेक्षा दूध कोल्ड्रिंकचं असते. नॅचरल त्यांच्या पद्धतीने फ्लेवर सेट केल्यात त्यांनी. कोणतंही केमिकल नाही त्यात. बर ओरिजिनल दुधाचं दही लावून एक बनवलेली लस्सी. वेगळ्या प्रकारची लस्सी आज मला बघायला मिळाल्या, जी अतिशय म्हणजे अतिशय सुंदर आहे आणि एकदम भारी टेस्टला. तुम्ही ही लस्सी इथं येऊन प्यायलाच पाहिजे. म्हणजे एक स्पॉट म्हणते ज्याचा फॅन झाला पाहिजे माणूस, तो स्पॉट आहे असा. मट्टा तर एकदम क्वालिटी आहेच, पण त्याच्याबरोबर लस्सी जबरदस्त. असं वाटतंय की मट्टा प्यायला पाहिजे होतं, पण एक फुल ग्लास घ्यायला पाहिजे होतं, पण ते बाधिकार आहे त्यावेळी एवढं प्यायला आता काय मट्टा पिला हे पिलं ज्यूसची सध्या कोल्ड्रिंक सिरीज चालू आहे ना. मस्त फॅन झालो मी, लस्सीचा फॅन झालो आणि मट्टाही जबरदस्त, छान वाटलं ना. एकदम मस्त. मी इस्लामपूरचा रहिवासी, ईश्वरपूरचा रहिवासी आणि बरेच दिवस झालं मी या ठिकाणी येतोय. मला वाटतं मी आठवड्यातील 2 ते 3 दिवस इथं मट्टा पिण्यासाठी खास येतो. का तर इथल्या मट्ट्याची चव आणि इथला मट्टा इतका सुंदर आहे आणि 10 रुपयामध्ये इतका चांगला मट्टा मला वाटतं ईश्वरपूरमध्ये कुठंच मिळत नसेल. आणि एवढा चांगला मट्टा मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे हेच. त्यासाठी सर्व लोकांना माझी विनंती आहे की इथं येऊन तुम्ही या मट्ट्याचा आस्वाद घ्यावा. प्रत्येक उन्हाळ्याला इथंच असतं. हो, प्रत्येक उन्हाळ्याला इथंच असतो, कायमस्वरूपी इथं असतो. ईश्वरपूर मधली थंडगार सिरीज आपली चालू आहे, जी की सांगली जिल्ह्यातले अंडर आपण घ्यायला लावले. आपण सांगलीला पण जाणार आहे, आपण मिरजला पण जाणार आहे, आपण कराडला पण जाणार आहे, आपण सगळीकडे फिरणार आहे. कराड आपण घ्यायचं आहे कारण कराड आपल्या बरोबर काळजात जवळ आहे. पण ही जी सिरीज आहे ही चालू राहणार आहे, 1-2 महिने तुम्हाला हेच व्हिडिओ दिसणार आहेत. आणि ह्यासाठी तुम्हाला अजून पुढचे व्हिडिओ बघायला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या थंडगार सिरीजला सपोर्ट करा, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत अजून व्हिडिओ आणत राहील. चला तर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू.